नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. 10 वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. चला तर पाहूयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 10 वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. 29 जूनपासून नियमांमध्ये मोठा ऐतिहासिक बदल करण्यात आला. कामगार मंत्रालयाने EPS 1995 आणि 1971ची जुनी फॅमिली पेन्शन स्कीम बंद करून नवीन EPS 2026 लागू केली आहे. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की या EPS योजनेचे नाव आणि रचना जरी नवीन झाली असली तरी मासिक पेन्शन काढण्याचे सूत्र आणि 10 वर्षाच्या किमान सेवेचा अनिवार्य नियम अगदी पूर्वीसारखाच कायम राहणार आहे. EPS अंतर्गत मासिक पेन्शन मिळवण्यासाठी किमान 10 वर्षाची पेन्शनयोग्य सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच नोकरी सोडली तर त्याला मासिक पेन्शनचा लाभ मिळणार नाही. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पेन्शनयोग्य पगार 15,000 रुपये आहे आणि त्याने 10 वर्ष नोकरी केली आहे, तर त्याला पेन्शन 15,000 गुणिले 10 भागिले 70 या सूत्रानुसार पेन्शन मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्याला दरमहा सुमारे 2,143 रुपये पेन्शन मिळू शकते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर EPS आणि EPS नवीन नोकरीमध्ये ट्रान्स्फर करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच EPSची रक्कम काढून घेतली तर पेन्शनयोग्य सेवा खंडित होऊ शकते. यामुळे भविष्यात मिळणाऱ्या मासिक पेन्शनवर परिणाम होणार आहे.